आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते आत्मा नमस्ते नमस्ते सर्वांना. नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते सर्वांना. सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. सर्वांना. आत्मा नमस्ते. आज व्हॅलेंटाईन स्पेशल आणि प्रेमाचा दिवस ज्याला आपण म्हणतो आणि आज आध्यात्मिक सोबतच अंतरंगामधील प्रेम आणि खरोखर कपलसाठी असलेला दिवस, प्रेमी प्रेमिकांसाठी असलेला दिवस आज वेगळ्या पद्धतीने साजरा करूया. आणि खरोखर कालच विषय झाला सेशन मध्ये आध्यात्मिक लोक आणि आपण काही व्हॅलेंटाईन वगैरे म्हणत नाही, पण खरं सांगा, आनंद बनवायला, आपल्या आतील ऊर्जेचा शोध घ्यायला जेवढी संधी मिळेल ना, त्या प्रत्येक संधीचा उपयोग करून घेत चालूया. हो की नाही? संधी मिळाली आहे प्रेम व्यक्त करण्याची, तर करूया. फक्त प्रेम काय आहे ना, हे अगदी छान प्रकारे समजून घेऊया आणि अधिक आपण प्रेमाला ज्या नजरेने बघतो त्यापेक्षा अधिक गहराईने ते प्रेम अनुभवूया, ते समजून घेऊया. ओके. कुठलीच गोष्ट या जगामधली चूक आणि बरोबर नसते. प्रत्येक गोष्ट ही बरोबरच आहे, छानच आहे. कारण प्रत्येक गोष्ट ही या ब्रह्मांडाने निर्माण केलेली आहे आणि प्रेम सुद्धा ब्रह्मांडाने निर्माण केलेलं आहे आपल्या सगळ्यांसाठी. आपण प्रेमाशिवाय कोणी जगतं का? छोट्या बाळापासून मोठ्या सगळ्यांना प्रेमाची आशा आहे, अपेक्षा आहे. प्रेम ही गरज आहे. आहे ना? असं माझ्याशी कोणीच बोललं नाही, मला कोणी दूर केलं. आता तुम्ही छान म्हटलं मला सगळ्यांनीच हॅपी व्हॅलेंटाईन आणि प्रत्येक जण आपण एकमेकांसाठी एकमेकांसोबत ज्या एका धाग्याने जोडलेले आहोत, आहे की नाही? किती गहरा हा अर्थ आपण प्रेमाचा काढला. हं? प्रेम हे सर्वस्व आहे आणि सर्वीकडे आहे. सर्वीकडे आहे. असं कुठंच नाही की प्रेम नाही. प्रत्येक ठिकाणी आणि आज आपल्याला खूप छान प्रकारे, वेगळ्या प्रकारे या प्रेमाला समजून घ्यायचं आहे आणि आजच्या सेशनचं नाव होतं काय ग? काय ग? अरे, तुम्हाला म्यूट केलेलं आहे. बरोबर ना? हां. तुम्हाला म्यूट केलं आणि मग परत तुम्हालाच विचारते आहे, काय? तर स्वप्रेम, आत्मिक प्रेम. स्वप्रेम ते आत्मिक प्रेम. आज आपल्याला स्वतःबद्दलचं प्रेमही समजायचं आणि अंतर्मनाचं प्रेम, प्रेमाच्या त्या एका वेगळेपणाबद्दल आणि तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. एवढे सायलेंट राहू नका. असं काही व्याख्यान वगैरे असं सेशन नाही आहे. तर आज खूप आनंद अनुभवायचं सेशन आहे. तुमच्या चेहऱ्यावरचे ते वेगळे भाव समजतायत. कधी नव्हे ते आज मॅम वेगळ्या विषयावर आपल्याला सेशन घेत आहे. फक्त मी एका सेकंदासाठी बॅकग्राऊंड बदलते आहे. मला जरा अनकम्फर्ट होते आहे हे बॅकग्राऊंड. कारण माझ्या आजूबाजूला सुद्धा थोडासा ओके. नेहमीच असलं की जरासं बरं वाटते. ओके. हां. आणि जरा माझी मागची सुद्धा सेटिंग आज जराशी हे आहे. हां. या दिव्य ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत आपण सगळेजण जोडलेलं आहे. आणि या ऊर्जेसह जुडत असताना आपण आजच्या दिवशी मी शांत राहणार. आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहणार. आजच्या दिवशी मी कृतज्ञतेच्या भावामध्ये राहणार. स्वतःवर भरभरून प्रेम करणार. आपण स्वप्रेम, सेल्फ लव्ह खूप शिकलो आहे. ओके. आणि ते स्वप्रेम तिथपर्यंत पोहोचता आहे ना, आपल्या आयुष्यामधले कधी हरवलेलं प्रेम असेल कुठं, काही दुरावलेले नाते असतील, ते सगळे जवळ-जवळ आता स्टेप बाय स्टेप जे लोकं जुने आहेत त्यांचे पूर्णपणे नातेसंबंध छान झालेले आहेत. ते प्रेम, तो जिव्हाळा, ती आपुलकी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आलेली आहे. आलेलीच आहे. मग प्रेम फक्त भावनाच आहेत का?
प्रेम फक्त भावनाच आहेत का? जेव्हा या दिव्य ऊर्जेसोबत जुडलो, या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलो आणि या ब्रह्मांडाची भाषा समजायला लागली ना, तेव्हा समजलं की प्रेम प्रेम फक्त भावना नाही, तर प्रेम ही ऊर्जा आहे. आणि आज ऊर्जा स्वरूपामध्ये आपल्याला प्रेम समजून घ्यायचं आहे. खरं तर हे सेशन अगदी नवख्या लोकांसाठी आहे असं म्हणूया. पण बघूया ग्रँड मास्टर्स पर्यंत सुद्धा यामधला काहीतरी वेगळेपणा, वेगळं त्यांना मला देता देता येतं का? प्रयत्न करूया. सर्व सदस्य नक्कीच भावनांशिवाय प्रेम नाही. पण प्रेम ही भावना नाही एवढं लक्षात घेऊया. फक्त भावना नाही तर ही ऊर्जा आहे. प्रेमाच्या भावनेला तर समजून घ्यायचंच आहे. प्रेमाची भावना तर अनुभवायचीच आहे. भावनेशिवाय व्यक्त करता येणार नाही. पण प्रेम म्हणजे काय? तर प्रेम म्हणजे ऊर्जा आणि ऊर्जा म्हणजे काय? तर या ब्रह्मांडासोबत जोडणारा रस्ता, तो पूल. त्या प्रेमाच्या भावना आपल्या आतील वाढल्या. आपल्या आतमधल्या त्या प्रेमाच्या भावना वाढल्या, कारण आपण या ब्रह्मांडासोबतचा रस्ता आपला मोकळा केला. या ब्रह्मांडाने आपले चक्र बॅलन्स केले. आतल्या प्रेमासोबत आपली ओळख करून दिली आणि मग गेलो आहे आपण कुठपर्यंत? तर या जगामधील प्रेमापर्यंत, आदरापर्यंत, त्या सन्मानापर्यंत. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला की नाही, तर प्रेम म्हणजे अटॅचमेंट आहे. नाही एकमेकांना सोडता येत. बरोबर आहे. एकमेकांशिवाय नाही जगता येत. ती अटॅचमेंटची भावना आहे. एकमेकांसाठी दायित्व आहे. पण त्यामध्ये काय पुन्हा एक भीती पण आली. दूर जाणार नाही ना, ही पण भीती आली. कारण हा या सगळ्या गोष्टीचा बेस आहे प्रेम. भावनिक एकमेकांवर अवलंबून राहिल्या जातं. हार्मोनल्स अटॅचमेंट राहते एकमेकांसोबत. आज आपल्याला या सगळ्यांसोबतच एक आध्यात्मिक प्रेम कसं असतं हे पण बघायचं आहे. जसं की जसं की बऱ्याच वेळा असं होतं, की प्रेमामध्ये भीती असते. कशाची? सोडून जाण्याची आणि अनेक सगळ्या गोष्टींची. ओके. जर भीती आहे ना, तर ते प्रेम नाही, ती आसक्ती आहे. आणि प्रेमामध्ये काय आहे? तर प्रेमामध्ये स्वातंत्र्य आहे. जेव्हा प्रेमात स्वातंत्र्य असतं ना, ते प्रेम आत्मिक प्रेम असतं. तो विश्वास असतो. अंतरंगामधून आलेलं प्रेम असतं. आपण बघूया स्वतःला. निरीक्षण करत जाऊया. आजच्या सेशनमध्ये आपण स्वतःपासून सोल पर्यंतचा प्रवास बघणार आहे. थोडा, 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 थोडा. नक्कीच अनेक सदस्य असे आहेत, की ते माझ्याही पेक्षा अधिक अनुभवी, अधिक मोठे आहेत आणि आयुष्याचे अनेक अनुभव घेऊन आलेले आहेत. बघूया बरं, या ऊर्जेसोबत जुडत असताना वेगळ्या पद्धतीनं आपण आपल्या अंतरंगामधील प्रेम जागृत करू शकतो का? आणि आजचं मेडिटेशन सगळ्यांसाठी अधिक अधिक गहराईने प्रेम व्यक्त करणार होतं. मग जाधव दादांनी सांगितलं ना, की मॅम झाले होते 6 महिन्यापासून, तर कुठेतरी एक राग होता, एक कुठेतरी अंतर्मनामध्ये एक भीती म्हणूया, एक दुरावा निर्माण होतो. आहे ना, नेहमी लांब राहिल्यामुळे आणि अनेक सगळ्या गोष्टी. राग असतो कधी काही, जे काय असेल ते. पण पुन्हा गुड मॉर्निंग जे काही असतील ते मेसेज सुरू झाले. का? कारण माझ्या अंतरंगामधील प्रेमाचा झरा वाहायला लागला. माझ्याकडून त्या छान भावना जायला लागल्या. बरोबर ना? हं. आता परवाच्या दिवशी आमच्या लाडक्या लेकीने एका सांगितलं, "मॅम रेकीला आल्यानंतर आहे ना, 4 महिन्यापासून आम्ही पूर्णपणे विभक्त आणि सोडून देण्याच्या वर आलेलो. पण आता ठरलं आहे की नाही, आता कुठेतरी माझे स्टेटस, माझ्याबद्दल एक कुठेतरी भावना निर्माण होत आहे. ह्या का निर्माण होत आहे? कारण मी काय पाठवत आहे हे महत्वाचं आहे. माझ्याकडून काय जात आहे?" आजचं सेशन केल्यामुळे असं तर मी म्हणणारच नाही, की
माझ्या जोडीदारामध्ये बदल होईल, माझ्या प्रेमिकेमध्ये बदल होईल, नाही. मी ज्या भावना निर्माण करणार आहे ह्या माझ्यासाठी, माझ्या अंतरंगामध्ये बदल करण्यासाठी आणि माझ्यामध्ये झालेल्या बदलामुळे मी जे पेरत आहे, मी जे देत आहे, माझ्याकडून जे जे जात आहे ना, ते मला परत मिळणार आहे आणि ते मला परत मिळते. आणि मग मला जे परत मिळते, ते काय मिळते? जे मी दिलं आहे. ओके. मग मला काम कुठं करायचं आहे, तर माझ्यावर करायचं आहे, की मला काय पाठवायचे आहेत, मला कुठल्या भावना, कुठले विचार, कुठला थॉट क्रिएट करायचा हे कोण ठरवणार? कळलं? मी जर योग्य प्रकारे कार्य करत आहे, मी जर योग्य प्रकारे विचार करत आहे, तर माझ्या विचारांचं प्रतिबिंब माझ्या आयुष्यामध्ये हळू-हळू, हळू-हळू उमटायला लागणार आहे आणि मला मग त्या आरशामध्ये छान दिसायला लागणार आहे सगळ्या गोष्टी. त्या छान दिसतात, त्या छान मी निर्माण केलेल्या आहेत. कारण मी माझ्या आतमध्ये अगदी माझ्या वाणीपासून माझ्या सोलपर्यंतचा प्रवास योग्य प्रकारे केला आहे. मग म्हणून येथे सगळ्यात पहिली पायरी काय? तर पहिली पायरी आहे स्वतःवर प्रेम करणे. स्वतःवर प्रेम करणे, सेल्फ लव्ह. जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करू शकते, तीच या इतरांवर प्रेम करू शकते आणि जी जी स्वतःवर प्रेम करते, तिलाच पुन्हा प्रेम मिळतं. त्याशिवाय नाही. मग स्वतःवर प्रेम करण्यासाठी सगळ्यात पहिला पॉइंट काय? मी अशीच, मी तशीच. माझा रंगच असा, माझी उंचीच अशी, माझा आवाजच असा, मला हेच येत नाही, मला तेच येत नाही. सोडून द्या त्या सगळ्या गोष्टी. स्वतःला स्वीकार करा. स्वतःला दोष देणं थांबवा. केव्हापर्यंत दोष देऊया आपण स्वतःला? झाल्या असतील चुका स्वतःच्या तरी काही, असेल काही स्वतःमध्ये कमी. माफ करूया त्या सगळ्या गोष्टींना. स्वीकार करूया सगळ्या गोष्टींचा. येऊ द्या. कधी एखादी चुकीची भावना आतमध्ये येते, कधी चांगल्या भावना येतात. कधी चार लोकांना न सांगता येणारा एखादा विचार डोक्यामध्ये येतो आणि मग आपणच म्हणतो आपल्याला, कसा ग विचार करा, बरं झालं दुसऱ्याला ऐकू नाही जात मनामधलं. नाहीतर मग काय केलं असतं? आहे ना? तर मग अनेक वेळा आपण स्वतःला ह्या सगळ्या गोष्टींमुळे दोष देतो. लक्षात ठेवा, या ब्रह्मांडाने आपल्याला खूप सुंदर बनवलं आहे. या ब्रह्मांडाने इथं पाठवताना आपल्याला एक स्पेशल व्यक्ती म्हणून पाठवलं आहे. आहे का? मी आणि माझी बहीण सख्खी कितीही जुळे असले आणि कितीही सेम असले तरीही सेम आहेत का दोन? एकाच आईच्या पोटी अगदी जुळे आलेले जन्माला, एकाच मिनिटाला आलेले, तेही सेम आहेत का? नाही ना. आपण प्रत्येक जण वेगळा आहे की नाही? या स्क्रीनवर बघा बरं कोणीतरी एक जण दुसऱ्यासारखा आहे काय तर? सापडलं तर मला सांगा. फक्त स्क्रीनवरच नाही, तर या देशामध्ये सुद्धा नाही आहे, या विश्वामध्ये सुद्धा नाही आहे. म्हणजे त्या परमपिता परमेश्वराने बनवताना मला स्पेशल बनवलं आहे की नाही? मग मी कशासाठी दोष देते स्वतःला? त्याने तर एवढ्या प्रेमाने घडवलं आहे. माफ करूया स्वतःला आणि स्वतःच्या प्रत्येक भावनेचा आदर करूया. प्रत्येक भावनेचा. कधी-कधी काय होते माहित आहे का? लहानपणामध्ये कधी एखाद्या वेळेस ह्या भावना येतात कुठून? लक्षात घ्या. कुठून येतात? कधी लहानपणामध्ये एखाद्या गोष्टीसाठी रिजेक्शन मिळालेलं असतं. ही अशीच, ही तशीच, हा असाच, हा तसाच, याच्यामध्ये हे कमी, त्याच्यामध्ये हे कमी किंवा कधी तो टोमणा, कधी काही, कधी आपले टोपण नावं फार वेगळे असतात. बऱ्याच वेळा असं होते ना, ते टोपण नावं अशी ठेवलेली असतात, की आपल्यामधल्या व्यंगावर एखादी गोष्ट ब बरोबर ना? असं किंवा मैत्रिणी, मित्र यांच्याकडून ठेवलेलं ते एखादं नाव आणि त्यामुळे अंतर्मनाला होत असलेला तो भाव, त्या नावासोबतचा किंवा अनेक झालेल्या गोष्टी. रिजेक्शन ज्याला म्हणतो, कुठेतरी आपल्याला रिजेक्ट केल्याची भावना. कधी-कधी स्वतःवरचं ते एक ताकद असते ना स्वतःच्या आतमधली, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये झालेली कमी. कधी-कधी माझ्या शब्दाला नाही परिपूर्णपणे मान मिळाला. होतं बऱ्याच वेळा असं. होतं ना? हां. आणि त्यामुळे काय होते, त्या सगळ्या गोष्टींमुळे, त्या दुखावलेल्या मनामुळे अनेकदा अनाहत चक्र, अनाहत म्हणजे
हृदय चक्र इम्बॅलन्स होतं. आता परवा एका ताईने म्हटलं मला ना, कोणासोबतही बोलताना आहे ना, साधं बोलताना सुद्धा डोळ्यामध्ये पाणी यायचं. कुठलाही आनंदाचा क्षण असू दे, डोळ्यामधले अश्रू थांबायचे नाही. छोट्याशा छोट्याशा आनंदाच्या क्षणी डोळ्यामधले अश्रू नाही थांबायचे आणि आनंद सुद्धा परिपूर्णपणे जगता यायचा नाही. का नाही यायचा? तर हृदय चक्र ओव्हर ऍक्टिव्ह झालेलं. ते ओव्हर ऍक्टिव्ह झालेलं हृदय चक्र दुःखाने, वेदनांनी, त्रासाने, ज्या काही भावनांनी त्याला रिजेक्शन मिळाल्यामुळे ओव्हर ऍक्टिव्ह झालेलं हृदय चक्र, त्यामुळे काय, तर त्या भावना परिपूर्णपणे नाही जगता आल्या. म्हणून इम्बॅलन्स झालेलं ते हृदय चक्र. त्यासोबतच मग आभा इम्बॅलन्स आणि मग त्या अनेक कॉर्ड्स लागलेल्या, अनेक विषयांच्या, अनेक शब्दांच्या आणि ह्या कॉर्ड्स कधी-कधी जन्मजन्मांतरीच्या सुद्धा असतात. आणि म्हणून पहिले स्वतःवर प्रेम करायला शिकूया. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो, तेव्हा त्या जन्मजन्मांतरीच्या आणि अनेक कॉर्ड्स आपल्या मेडिटेशनमध्ये आणि त्या स्वतःवरच्या प्रेमामुळे आपण आपलं हृदयचक्र स्ट्रॉंग करायला लागतो, बॅलन्स करायला लागतो आणि त्या हळू-हळू त्या अनेक भावनांपासून, त्या अनेक कॉर्ड्सपासून आपण स्वतःवर नियंत्रण मिळवायला लागतो. ज्या व्यक्तीला स्वतःवर प्रेम नाही, ती व्यक्ती दुसऱ्यावर सुद्धा निरपेक्ष प्रेम करू शकत नाही. आणि जर तुम्ही या जगामध्ये निरपेक्ष प्रेम करू शकत असाल, तर मग तुम्ही खूप सुंदर प्रकारे पुढे जाऊ शकता. खूप सुंदर प्रकारे तुम्ही कुठल्याही नात्यामध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये छान प्रकारे पुढे जाऊ शकता. खरं तर आजचा दिवस फक्त गुलाब देऊ दे, चॉकलेट देऊ दे किंवा आता एखाद्याला प्रपोज करू दे एवढ्या गोष्टीचा नाहीये. काय? तर ते गुलाब देण्यासाठी, चॉकलेट देण्यासाठी आणि प्रपोज करण्यासाठी प्रत्येक दिवस आहे. एवढं लक्षात घ्या. या दिवसाला आपण वेगळ्या पद्धतीनं बघूया, की आजचा दिवस मला हे हृदय चक्र जागृत करण्यासाठी आहे. कारण मला समजून घ्यायचं आहे, की ही प्रेम फक्त भावना नाही, तर प्रेम ही ऊर्जा आहे आणि प्रत्येक ऊर्जा ही ब्रह्मांडासाठी जोडलेली आहे आणि म्हणून मी प्रत्येकासाठी ही ऊर्जा आणि हे सेशन घेऊन आलेले आहे. आपण प्रेम शोधत नाही. आध्यात्मिक लोक प्रेम शोधत नाहीत. त्यांना माहिती आहे प्रेम कुठं आहे. परंतु सर्वसामान्यांसाठी जर विचार केला तर प्रेम शोधत राहतात. मात्र हे प्रेम आपल्या आतमध्येच आहे आणि मी म्हणजेच प्रेम. मी म्हणजेच या ब्रह्मांडाने व्यक्त केलेलं प्रेम आहे. हेच आपण विसरलो आहे. आणि जेव्हा आपण स्वतःवर छान प्रकारे प्रेम करायला लागतो ना, तेव्हा आपल्या अंतरंगामधून, आपल्या शरीरामधून विशेष हार्मोन्स क्रिएट होतात. जसं प्रेमाच्या सुरुवातीला ते डोपामाइन, ते ऑक्सिटोसिन्स, हे सगळे रसायन आहे ना, आकर्षित व्हायला लागतात, निर्माण व्हायला लागतात आणि खरंच आकर्षण म्हणजे पण प्रेम नाही. आकर्षण ही शरीराची प्रतिक्रिया आहे. कारण जेव्हा आकर्षण निर्माण होतं तेव्हा अस्वस्थता येते. सतत त्याच व्यक्तीची आठवण आणि मालकी भावना. तू इथे नाही जायचं, तू हे नाही करायचं, तू यांच्याकडे बघायचं नाही, हे करायचं नाही, त्यावर बंधनं. बंधन म्हणजे प्रेम नाही, पहिलेच सांगितलं. प्रेम शांतता देते. प्रेम सुरक्षितता देते आणि प्रेम स्वातंत्र्य देते. आणि जेव्हा त्या प्रेमामध्ये जास्त व्हॅलिडेशन मागल्या जातं, जास्त कुठेतरी ती भीती असते असुरक्षिततेची, कधी ती मालकी भावना असते, तेव्हा न प्रेम नाही केलं जात, तर भीतीपासून पडल्या जाते आणि ती अस्वस्थता येते आणि ती अस्वस्थता किंवा ही अवस्था जी आहे ना, या अवस्थेला पकडून ठेवण्याच्या अवस्थेला आसक्ती म्हटलं जातं. मात्र अध्यात्म काय सांगते? आध्यात्मिक प्रेम म्हणजे काय? तर दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न नाही.
दुसऱ्या व्यक्तीवर मालकी हक्क नाही, तर स्वीकार आहे, शुद्ध स्वीकार, शुद्ध स्वीकार. जो जैसा है वैसा है. स्वीकार. आय एक्सेप्ट बिकॉज आय एक्सेप्ट. त्याला शुद्ध स्वीकार, शुद्ध स्वीकार, शुद्ध स्वीकार म्हटलं जातं. प्रेमामध्ये मालकी हक्क नाही, तर ऊर्जेचं मिलन आध्यात्मिक प्रेम म्हटलं जातं. या आध्यात्मिक प्रेमापर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा मी मागे जाते थोडीशी. काय तर इथपर्यंत पोहोचण्यासाठी मग प्रेमी असो, प्रेमिका असो, कपल्स असो, या दोघांनाही ह्या इथपर्यंत या आत्मिक प्रेमापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःवर प्रेम करण्याच्या अगोदर पुन्हा एक गरज आहे. जेव्हा स्वतःला दोष देणं थांबलं, जेव्हा स्वतःच्या चुका स्वीकारण्याची क्षमता स्वतःमध्ये आली, जेव्हा स्वतःला माफ करण्याची क्षमता स्वतःमध्ये आली ना, तेव्हा आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. जर एखादी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला स्वतःवर टीका करण्याची सवय आहे, मी असा, मी तसा, मी तसा, तर ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर भावनिक दृष्ट्या डिपेंड राहते आणि मग पुढच्या पार्टनरवर त्या गोष्टीचं ओझं येतं. इमोशनली डिपेंडन्सी ही नसावी. म्हणजेच काय तर आलं पुन्हा इम्बॅलन्स. कोण? हृदय चक्र. कारण ती असुरक्षितता आहे, तो मत्सर आहे, पॉझेसिव्हनेस आहे आणि वारंवार हार्ट ब्रेक होतो मग छोट्या छोट्या गोष्टींमुळे. पण जेव्हा या ऊर्जेसोबत जुळतो, या दिव्य ऊर्जेसोबत जुळतो ना, तसा आपला आभा पूर्णपणे रिपेअर व्हायला लागतो. इमोशनच्या कॉर्ड्स ज्या लागलेल्या असतात त्या हळूहळू रिलीज व्हायला लागतात आणि सेल्फ एक्सेप्टन्स, स्वतःचा स्वीकार आपोआप व्हायला लागतो आणि मग होतं स्वतःचा स्वीकार आणि पुढील स्वीकार. म्हणून मगासुद्धा मी तुम्हाला सांगितलं, पुन्हा सांगते, ज्याला स्वतःवर प्रेम नाही, तो दुसऱ्याला प्रेमाच्या नावाखाली नियंत्रित करतो आणि नियंत्रित करणं म्हणजे प्रेम नाही, ती आसक्ती झाली. अपेक्षा आहेत. तू माझ्यासाठी हे कर, तू माझ्यासाठी ते कर. पण त्या विरुद्ध काय आहे? अंडरस्टँडिंग आहे. एक्सेप्टन्सच्या विरुद्ध अंडरस्टँडिंग. तू जसा आहेस, जशी आहेस, तसं मी स्वतःला स्वीकारलं, तसं मी तुला स्वीकारलं. हा काय झाला? तर हा झाला स्वीकार. नियंत्रण आहे. नियंत्रण काय म्हणते? कंट्रोलिंग. बघू फोनमध्ये काय आहे? बघू कोणाचा फोन आहे? अनेक सगळ्या गोष्टी. बरोबर ना? अनेक शंका, अनेक गोष्टीवर रागावणं आहे. आणि जेव्हा कंट्रोल असतं, तेव्हा ते कंट्रोल असतं, त्याऐवजी गरज आहे केअरची. म्हणजे नियंत्रणाऐवजी काळजी असावी थोडीशी, विचारपूस असावीच. भावनिक आधार असावा आणि स्वातंत्र्य असावं. अनेक वेळा प्रेमामध्ये येतो इगो. मीच बरोबर आहे. मी म्हणते ना, मी म्हणतो ना ते बरोबर आहे. आणि सोल काय म्हणतो? आत्मा काय म्हणतो? तू आणि मी, आपण का आपण एकत्र आलो आहे? आपण एकत्र आलो आहे कारण कारण आपल्याला सोबत काहीतरी लेसन घ्यायचं आहे, म्हणून आपण एकत्र आलो आहोत. शिकण्यासाठी एकत्र आलो आहोत. बरोबर? दोन लोक जेव्हा एकमेकांच्या आयुष्यामध्ये येतात, अगोदरच ठरलं आहे सोल स्वरूपामध्ये, मला या जगामध्ये, या विश्वामध्ये मला काय शिकायचं आहे आणि ते तुझ्या माध्यमातून शिकायला मिळणार. बघ बरं, बघ बरं, तुला त्रास होईल. सोल एकमेकांना म्हणतात, बघ बरं, तुला खूप त्रास सहन करावा लागेल हा लेसन घेताना. आणि तेव्हा एक सोल दुसऱ्या सोलला म्हणतो, हो हो, आय एक्सेप्ट. कारण मला जर शिकायचं आहे, तर मला जर हा लेसन घ्यायचा आहे, तर त्या वेदना किंवा ते दुःख हे तुझ्या माध्यमातून मिळू शकतं. आणि त्या वेदनेमधून, त्या दुःखामधून जर मला काहीतरी शिकायचं आहे तर
तेच शिकण्यासाठी आपण एकमेकांसोबत आला आहे. मग तो दोष कशासाठी आहे, त्या गोष्टी स्वीकार केल्या की तो लेसन आपल्या आयुष्याचा खूप सोपी जाईल. आत्मिक प्रेम म्हणजे काय? तर ऊर्जा पातळीवर जुडणं. आणि ऊर्जा पातळीवर आपण जेव्हा एकमेकांसोबत जुडतो ना, मग ते प्रेमी-प्रेमिका असो किंवा इतर कुठलंही नातं असो, तेव्हा ना ऊर्जा पातळीवर जुडतो, तेव्हा वारंवार आपण भेटलो आहे, ही अंतरंगामधून, अंतर्मनामधून ती जाणीव निर्माण होते. ती ओळख वाटते, की अरे कुठेतरी आपण एकमेकांची सोबती आहे. आणि जेव्हा ऊर्जा पातळीवरचं भेटणं असतं ना, तेव्हा ती खरी शांतता अनुभवली जाते त्या सहवासामध्ये. एनर्जी मॅच होते. ती शांतता, ती वारंवार भेटल्याची ओळख आणि ते खरं प्रेम, ते आत्मिक प्रेम आपल्याला पुढे वाढवत राहतं. जर प्रेम कमी लेखत असेल, आपल्याला घाबरवत असेल आणि स्वतःपासून दूर नेत असेल, तर पुन्हा ते प्रेम नाही, ती आसक्ती आहे. जर तुम्ही दुसऱ्यावर करत असलेलं प्रेम, पार्टनरवर करत असलेलं प्रेम, हे वारंवार तुम्हाला म्हणजे मी समोरच्यावर करत असलेलं प्रेम वारंवार मला स्वतःला कमी लेखायला लावत असेल, माझ्यामध्ये काय कमी आहे, ही जर मला वारंवार जाणीव करून देत असेल, तर पुन्हा ते प्रेम नाही, ती आसक्ती आहे. तुम्हाला मला जर स्वतःला घाबरल्यासारखं होत असेल, घाबरवत असेल, विरहाची असू देत किंवा कुठल्याही गोष्टीची भीती असेल ना आणि मला स्वतःपासून दूर नेत असेल, तर ते प्रेम नाही, ती आसक्ती आहे. त्याला आत्मिक प्रेम नाही म्हटलं जाणार. पुन्हा तिथं बांधण आलं. तू बदललं पाहिजे. मला दुसऱ्यावर सुद्धा बंधन टाकायचं नाही आणि स्वतःला सुद्धा बंधन लावायचं नाही. एक्सेप्टन्स असं हे प्रेम. अशा ह्या प्रेमाच्या सुंदर भावना आणि खरं तर प्रेम एकमेकांना बदलण्यासाठी नाही, तर एकमेकांना समजून घेण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी नाही, तर विश्वास निवडण्यासाठी, इगो शांत ठेवण्यासाठी, आपला आत्मा जागृत करण्यासाठी आहे. जेव्हा दुःख, वेदना शेवटी अ, आहेत आहेतच. ओके. कुठं आहेत. मग आपण एकमेकांच्या आयुष्यामध्ये आलेली कुठलीही व्यक्ती ती कुठल्यातरी कुठलातरी लेसन देण्यासाठी आलेली आहे. शिक्षण देण्यासाठी आली आहे. आणि आपण म्हणतो, "तू माझ्या आयुष्यात आला, म्हणून माझ्या आयुष्याचं असं-असं झालं." किंवा अनेक सगळ्या गोष्टी. तर तेथे सुद्धा स्वीकार. कोणाला काही बोलायचं आहे? असा हा व्हॅलेंटाईन डे स्पेशल. आत्मिक प्रेम समजून घेऊया. खरोखर प्रेमाची व्याख्या समजून घेऊया आणि त्या प्रेमाबद्दल आदर निर्माण करूया. नात्यामध्ये दिव्य ऊर्जा प्रवाहित करूया आणि या आजच्या दिवसानिमित्त एकमेकांच्या नात्यामध्ये एकमेकांना सुरक्षित जागा देऊया, ती स्पेस देऊया. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या मेडिटेशनमध्ये आपण भूतकाळ सोडूया आणि नव्याने सुरुवात करूया. ते गिले-शिकवे जे म्हणतात ना, ते सोडून देऊया. ओके. कारण नातं आणि प्रेम हे भीतीवर नाही, तर हे विश्वासावर उभं आहे. हे विश्वासावर अवलंबून आहे. करायचं मग आज ध्यान छान. करायचं ते भूतकाळाचं शुद्धीकरण. करायच्या जुन्या ऊर्जा
पूर्णपणे मुक्त. आणि आजचं ध्यान हे भूतकाळामधून आणलेल्या कधी कधी जन्मजन्मांतरीच्या आठवणी असतात. जन्मजन्मांतरीचे कर्मबंधन असतात आणि म्हणून आपण एकमेकांपर्यंत आलेलो असतो. आणि आजचं ध्यान तुम्ही कोणासाठीही करू शकता. ओके. त्या अनेक बंधनांमधून, त्या दुःखांमधून, वेदनांमधून आपल्याला मुक्त होण्यासाठी आणि आपल्या मनामधील तो प्रेमाचा झरा छान वाहू देण्यासाठी आणि हे व्हायब्रेशन पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवून खरोखर तेच रिटर्न मिळवण्यासाठी आजचा दिवस. ओके. कोणाला काही बोलायचं असेल तर नक्कीच मी तुम्हाला संधी देते. केला माईक सुरू. काही बोलायचंय स्वतःला कोणाला तर नक्की बोला, नाहीतर मग मी मेडिटेशन सुरू करेन. काही डोक्यामध्ये सुरू आहे कोणाच्या? नाही? एवढी स्तब्धता का आली? कधीच कोणत्या सेशन मध्ये नसते. काय झालं आज? झोप आली का आज दुपारचा वेळ आहे म्हणून? की अपेक्षा होती व्हॅलेंटाईन डे आहे, अधिक वेगळ्या प्रकारे सेशन होऊ शकते, असं काही होतं का? काय होतं डोक्यामध्ये? हं? बोला. बोला. रोज नव्याने मिळणारं प्रेम हवं असेल तर आत्मिक प्रेमासोबत जुडा. हे खूप गरजेचं आहे. हे खूप गरजेचं आहे. जणू असं म्हणूया ना आपण आता, प्रेम म्हणजे फक्त शब्द नाही आणि ती दोन आत्म्यांची ऊर्जा आहे. आणि आता ऍज अ रेकी हिलर्स, ऍज अ मेडिटेशन करणारे मेडिटेटर्स, आपण असं म्हणूया की तुझं असू माझ्या हृदयाचं मेडिटेशन आहे. आहे ना? अशा प्रकारे पुढे नेऊया. आपण स्वतःमधील तो इगो काढून टाकूया. आपण प्रेमाचा वर्षाव करणारे, प्रेम देणारे, प्रेम बनूया आपण. आपण म्हणजेच प्रेम आहे. या ब्रह्मांडाने निर्माण केलेली प्रत्येक वस्तू प्रेम आहे. जसं आपल्याला काही गोष्टी आवडतात या जगामधल्या, काही गोष्टी नाही आवडत. काही लोक आवडतात, काही लोक नाही आवडत. काही प्राणी आवडतात, काही पक्षी आवडतात आणि काही नाही आवडत, जे घाणेरडे दिसतात. तो डायनासोर्स, तो सिंह सुद्धा, तो वाघ सुद्धा ज्याला आपण घाबरतो. ज्यांची आपल्याला किळस येते महिला मंडळ, आपल्याला नाही आवडत, कॉक्रोच सुद्धा त्या ब्रह्मांडाने निर्माण केलेलं प्रेम आहे. त्याकडे सुद्धा बघताना विचार करायचा की अरे हाही ब्रह्मांडाने निर्माण केलेला आहे. ते सापांना आपण घाबरतो, त्या पालींना आपण घाबरतो. बरोबर? तेव्हा सुद्धा एक जागृती ठेवूया अंतर्मनामध्ये की यांना सुद्धा ब्रह्मांडाने निर्माण केलेलं आहे. काहीतरी कारण असेल बाई, की नाही? हां. कारण ना हे प्रेम आपल्या आतलं वाढवायचं आहे. हे दिव्य प्रेम माझ्या आतील वाढवायचं आहे. कारण जेथे प्रेम आहे, तेथे दिव्य ऊर्जा वाहते. प्रेम नाही तर दिव्य ऊर्जा नाही. कारण प्रेम म्हणजे हृदय चक्र, हार्ट चक्र ओपन करण्याची चाबी आहे. हे नेहमी सांगितलं आहे. आणि आजचं व्हॅलेंटाईन डे गिफ्ट सगळ्यात महत्वाचं काय? गिफ्ट आजचं स्वतःवरचं प्रेम. जेव्हा मी स्वतःवर प्रेम करेल, तेव्हा हे व्हॅलेंटाईन डे गिफ्ट होईल आणि मग आपल्याला जगाकडून प्रेम मिळायला लागेल. नक्कीच अनेक सदस्य सांगतील, मॅम या वर्षीचा व्हॅलेंटाईन खूप वेगळा आहे.
का वेगळा आहे? कारण आम्ही दिव्य ऊर्जेसोबत जोडलो आहे आणि तो वेगळा झाला कारण आमचं स्वतःवरचं प्रेम वाढलं, सेल्फ लव्ह वाढलं म्हणून तो व्हॅलेंटाईन वेगळा झाला. हेच खरं गिफ्ट आहे आणि हाच खरा व्हॅलेंटाईन आहे. कारण प्रेम द्यायचं आहे, प्रेम व्हायचं आहे आणि प्रेमच जगायचं आहे. त्याला म्हणूया स्पिरिच्युअल जगणं. स्पिरिच्युअलिटीचा सगळ्यात पहिला पाया आहे प्रेम. कारण स्पिरिच्युअल एनर्जी, आध्यात्मिक ऊर्जा हवी आहे, तर हृदयचक्र ओपन पाहिजे आणि हृदयचक्र ओपन होण्यासाठी तो राग, लोभ, द्वेष, इगो त्या नको असलेल्या सगळ्या गोष्टी काढून टाकाव्या लागतात आणि हृदयामध्ये तो प्रेमाचा, आपुलकीचा, मायेचा, श्रद्धेचा तो झरा वाढवावा लागतो, तर आध्यात्मिक प्रगती होते, नाहीतर नाही होत. नाही तर आपला हार्ट चक्र ना ओपन होणे, ना त्या चाबीनी सहस्रार होणे. इथून हार्ट ओपन झालं की इथून येणारी ऊर्जा वाढते, नाहीतर ती वाढत नाही. म्हणून रेकीचाच पाया प्रेम आहे. या विश्वाचा पाया प्रेम आहे. प्रेमावर हे जग टिकून आहे आणि म्हणून मग आजचं सेशन घेतलं आहे. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला नाते आयुष्यभरासाठी जपायचे आहेत. रोज स्वतःवर नव्याने प्रेम करायला शिकायचं आहे आणि आपल्या आजूबाजूच्या आपल्या आपल्या जवळच्या लोकांवर सुद्धा नाते खूप सुंदरपणे आपल्याला जपायचे आहेत. कारण जसे नाते जपायला लागू तसं मन जुडायला लागेल आणि हळूहळू अधिक प्रेम वाढायला लागेल. अंतरंगामध्ये तो समजूतदारपणा आपल्याला वाढवावा लागेल. जसा तो समजूतदारपणा वाढेल तसा अधिक प्रेमाचं खरं रूप आपल्याला समजायला लागेल. आत्मिक प्रेमापर्यंत आपण जायला लागू. अधिक आपलं क्राऊन चक्र ओपन व्हायला लागेल. आणि म्हणून आयुष्यामध्ये आलेले सगळे दिवस सेलिब्रेट करायला शिकावं लागेल. सेलिब्रेट करता यावेत, करावेत. म्हणून आलेल्या प्रत्येक दिवसाचा आनंद घ्यावा, सेलिब्रेशन करावं. त्यासाठी पण आपण म्हटलं की व्हॅलेंटाईन डे, तरी पण सेलिब्रेशन करूया. म्हणजे काय तर मला त्या प्रेमाची जाणीव व्हावी, माझं प्रेम हील व्हावं, माझं लव्ह ट्रान्सफॉर्म व्हावं, यासाठी माझं हार्ट चक्र ओपन व्हावं यासाठी. कारण जेथे प्रेम आहे तेथे ऊर्जा आहे, जेथे प्रेम नाही तेथे ऊर्जा नाही. असं आपण प्रेमासोबत जगूया, स्वतःवर करूया आणि इतरांवर करूया. अधिक आता कोणाला बोलायचं आहे का? तर नक्की बोलू शकता. तुम्ही बोलल्याशिवाय मी मेडिटेशन घेत नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. लाईट गेली माझ्याकडे. तुम्ही गेलात, तुम्ही असलात तर तुम्ही बोलल्यानंतरच मेडिटेशन. तोपर्यंत नाही. सविता मॅडम कोडेकर, तुम्हाला संधी. काही कमी राहिलं असेल सेशन मध्ये तर नक्की ऍड करा. प्रेमाबद्दल म्हटलं तर आता आधीचं प्रेम वगैरे आपण म्हटलं तर म्हणजे आकर्षण वगैरे किंवा या सगळ्यांना प्रेमाची परिभाषा माहीत आहे. पण ऊर्जेला जोडल्यानंतर प्रेमाचं म्हणजे म्हटलं तर आपल्या स्वतःतली प्रेमाची भाषा आपण इतरांच्या बाबतीत बदलून जातो. म्हणजे आपली भाषाच बदलते पूर्णतः. त्याचं एक उदाहरण सांगते आजच. माझी एक मैत्रीण आहे, तिच्यावरती मी रागवले होते. म्हणजे काही कारणास्तव आमचं म्हणजे असं झालेलं असं. तर ती मला खूप सॉरी पण म्हटलेली त्याच्यासाठी. पण मी एवढी अडून राहिलेले होते की नाही, आणि तिच्या म्हणजे आमच्या ह्याच्यात दुरावा आलेला. पण आज मी तिला फोन केला, म्हणजे माझं काम पण होतं. मग तिला मी म्हटलं, अगं आज तुला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा द्यायला, काय आपलं राहिलं असेल माझ्याकडून काय आपल्या नात्यामध्ये काय दोष राहिले असतील, काय निर्माण झालं असेल तर ते दूर व्हावं आणि आपलं तुला प्रेमाच्या शुभेच्छा द्याव्या व्हॅलेंटाईन डेच्या, म्हणून तुला मी फोन केलाय. म्हणजे अशी भाषा ऊर्जेला जुडल्यानंतर बदलून जाते. बरोबर, एवढं मी सांगू शकेन. नक्कीच.
कारण आपल्या हृदयामधलं प्रेम वाढतं. कुठंच तो राग आणि लोभ घेऊन बसावा कोणाबद्दल. काय गरज आहे ती घेऊन बसायची? आपण त्या गोष्टी बाळगत नाही, तर सोडून द्यायला शिकतो. हो. म्हणजे अगोदर येत नव्हतं. म्हणजे तो हा प्रेम हा शब्दच असा आहे की एक प्रकारचा म्हणजे काय म्हणतात दुःख, वेदना, भार इतरांचा स्वतःचा कमी करून टाकतो. बरोबर. आत्म्याचं एक सौंदर्य आहे ते. येस. त्या धन्यवाद. तक्रारी असतात. आता जोडीदार म्हणूया आपण. नक्कीच एकमेकांवर प्रेम असतं म्हणून एकमेकांसोबत जोडलेलो असतो. आणि बऱ्याच वेळा ज्यांच्यावर खूप जास्त प्रेम आहे, खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे, तिथूनच खूप वेदना मिळाल्या. असं झालंय का कोणाला? जवळ-जवळ सगळ्यांनाच. बरोबर ना? हो. हो तर. जवळ-जवळ सगळ्यांना. जिथे प्रचंड प्रेम आहे आणि तिथूनच तो सगळ्यात मोठा वेदनेचा भार सहन करावा लागला. का? कारण ते प्रेम नाही, ती आसक्ती आहे. इथे आल्यानंतर कळतं, की प्रेम आहे म्हणून मग कारण आपण प्रेम करतो आहे, आत्मिक प्रेम आहे, एकमेकांसोबत जुडलो आहे, तर तो स्वीकार कमी झाला आहे म्हणून त्या वेदना होतात. एक्सेप्टन्स कमी आहे. मी निवडलं आहे कारण मी निवडलं आहे, हे जर विचार केला, तर मग तिथं जसं आहे तसं स्वीकारला जातो. आपल्याला बदल हवा असते आणि तो बदल बदल का नसतो आणि तो बदल वेगवेगळेपण का असते? कारण आपण एकमेकांना लेसन शिकवण्यासाठी एकमेकांच्या आयुष्यात आलेलो. मात्र एका लेव्हल नंतर आपण ते समजूनच घेत नाही, की मला यांच्याकडून काय शिकायचं होतं या जन्मामध्ये. सोल स्वरूपामध्ये मला या व्यक्तीकडून काय शिकायचं आहे, हे लक्षात आलं, की ती तक्रार, ती वेदना, त्या अनेक गोष्टीपासून आपण दूर जातो. अच्छा रेकीमध्ये आल्यानंतर कोणाला सांगायचं आहे का, की या दिव्य ऊर्जेसोबत जुडल्यानंतर खरं एक रिलेशन वेगळ्या प्रकारचे झाले? पटापट बोला हां. 4 लोकांना संधी. कोण हात वर करते? जास्त सिक्रेट नाही सांगायला सांगत आहे. हां. कोणाला सांगायचं आहे? कोणाचा हात वर येतंय? मला खरं म्हणून तर स्क्रीनवर दिसत नाहीये. खूप बारीक-बारीक जण दिसतायत. ओके. कोणाला संधी देऊ हा मोठा प्रश्न पडला. चला मी आता मीनाक्षीचा व्हिडिओ सुरू झाला. मीनाक्षीला संधी देते. आहे का मीनाक्षी? तुम्हीच मीनाक्षी. हां. माईक सुरू करा. बघूया मी अचानक कोणाचे नाव घेईल आता हां. अचानकच घेते मग. हो की नाही बरं? होतो का मीनाक्षी माईक सुरू? आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. हो मॅम. फरक तर जाणवतो. आधी जसं होतं ना, थोडं काही कारणास्तव हे झालं होतं. पण आता हां, पुन्हा जोडली ह्या ऊर्जेशी, तर फरक हां. आधीसारखंच झालाय. जसं होतं, जाणवतं. छान. खूप सुंदर. खूप छान. आधीचे दिवस आल्यासारखे वाटतात आता. जसे आधी होते आमच्यामध्ये संबंध नाही का, हां, हां. तसे. खरं आहे. पुन्हा नव्याने ते प्रेम जगायला मिळतं. पुन्हा नव्याने ते जणू असं वाटतं, की नाही अरे हे मधला जो काळ गेलाय ना, तो वेगळा आहे आणि पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात होते. अधिक कोणाचं नाव घेऊ? ग्रँड मास्टर. ग्रँड मास्टर विद्या. आत्मा नमस्ते. ते मॅडम म्हणजे आधी कसं समजून हां, घ्यायला आपण एकमेकांना कमी पडतो असं वाटत होतं हां. आणि खरं प्रेम काय ग्रँडमास्टर मध्ये आल्यानंतरच कळलं की ते जे आपला जोडीदार आपल्यावर प्रेम करतो पण त्याचं प्रेम आपण पहिले समजून घेऊ शकत नव्हतो हां, आणि हां. आता बरोबर समजून असं वाटते न बोलताही आणि कळतं आपल्याला त्यांच्या काय आहे. समोरच्याची भाषा कळायला लागली. नाही बोलले तरी बरोबर. पण ते बरोबर आपल्याला समजून जाते. खूप सुंदर. खूप छान. स्वाती.
आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आठवण नमस्ते असते. सर्वांना. एवढा प्रश्न आहे ना सगळ्यांना, की आता मॅडमने माझं नाव घेतलं तर आता सांगायचं तर मला खूप काही आहे. पण आहे ना सगळ्यांसमोर नेमकं काय सांगू? हा मोठा प्रश्न पडलाय. खरं आहे की नाही मला सांगा? हो मॅडम, खूप जसं मी ग्रँड मास्टरला आली आहे ना, खूप खूप आयुष्यामध्ये इतके अनुभव येतात ना, खूप त्याची गणना पण मी करू शकत नाही आणि एवढे शेअर पण करू शकणार नाही. इतके खूप आहेत अनुभव मॅडम. आज पण इतकं मस्त वाटलं, माझा मुलाचा बर्थडे आहे. त्याच्यात थोडं मी तुम्हाला ते पण बोलेन. खूप म्हणजे आज खूप आनंदी आहोत आम्ही सगळे घरातले. खूप वातावरणच आमचं चेंज झालं मॅडम. खूप खूप धन्यवाद मॅडम, खरोखर तुमचे आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेचे मॅडम. हं. एक शेवटची संधी रत्ना यांना. बस आपल्याला मेडिटेशन घ्यायचंय पॉवरफुल म्हणून रत्ना. कसल्या होत्या मला? आहे मॅडम. आत्मा आहे नमस्ते सांगा. मॅडम. आठवण असते. छान खूप छान अनुभव आला. खूप छान वाटतंय. आणि मला ग्रँड मास्टर असे तुमचे ज्यावेळेस व्हिडिओ बघते ना, सगळेच व्हिडिओ बघते मी पुढचे. पण मला असं वाटतं मला हे सगळं आता लगेचच शिकायचंय. मला सगळं शिकायचंय. हो जाएगा फिर. असं ते येस. ग्रँड मास्टरचे पण मेडिटेशन नंतर तुम्हाला माहिती सुद्धा देते. ग्रँड मास्टर्स म्हणजे काय हे नाही सांगत रत्ना. ते सेशनचे व्हिडिओ पाठवले आहेत. ओके, त्यासाठी आपण परत एखाद्या वेळेस सेशन घेऊया. पण महाशिवरात्र उद्या ज्यांना शक्तिपात हवा असेल, जुने सदस्य त्यांच्यासाठी थोडी वाट मोकळी करून देते. नाहीतर आपला गुढीपाडव्याला शक्तिपात होईलच सगळ्यांचा. सगळेजण येऊ शकतात. आता सध्या सेकंड डिग्रीला असलेले सदस्य सुद्धा आणि तुम्ही सुद्धा. ओके? येस. काय लव्ह बॉन्डिंग मध्ये काय फरक वाटतं? लव्ह बॉन्डिंगमध्ये असं खरं सांगायचं तर आमचं दोघी नवरा-बायकोचं असं कधी भांडण वगैरे नसतंच. असं खूप प्रेम आहे आमच्यामध्ये. तर मला असं काही हं, एवढं म्हणजे जाणवलं नाही त्याच्याबद्दल. हं, छान आहे हं. म्हणजे खूप. खूप सुंदर. खूप छान. खूप छान. बहुत बढिया. प्राजक्ता. प्राजक्ताने माईक सुरू केलाय. प्राजक्ता तुम्ही सुरू केला होता. हां. छान आहे तुम्ही मॅडम तर बाबा एकदम. तुम्ही तर बाबा तशीच ध्यानी लोकं. आता एकदम मस्त बरं. आपण प्राजक्ताला विचारूया ग्रँड मास्टर्स त्या प्रेमाच्या भावना आपल्यामधल्या कशा वेगळ्या झाल्या? आणि आपल्यामधलं प्रेम कसं वेगळं झालं रेकीनंतर हे सांगा तुम्ही? आपल्यामधलं जे आपण पहिले विचार करत होतो ना, तो आता एकदम वेगळा विचार झाला, की आपण करू तर समोरचं करणार. म्हणून आपल्यातच बदल तो आपोआपच झाला. आणि खूप छान वाटते समोरच्या माणसाला आपण काही नाही बोलता तो आपलं छान. आमचं तर लव्ह बॉन्डिंग काही विचारूच नका. सगळ्या कामापर्यंत, कामापासून तर पूर्ण सगळं संपूर्ण ब्रह्मांडाच्या कृपेने भरपूर छान आहे. सगळ्या प्रत्येक कामात आणि प्रत्येक माझ्या या शिकण्यावर त्यांचाच सहभाग आहे जास्त तर. पहिले हो आता सर. विचारत होते, कधी तू शिकणार आहे ते आपलं एंजल कधी शिकणार आहे, म्हणजे मदत करायला मला बरं पडतं म्हणजे असं. सगळं ते टाइम हे मॅनेजमेंट करतील. तुला शिकायचं असेल, तू केव्हा होणार की तुझा क्लास सुरू? मला माझं टाइम मॅनेजमेंट करावं लागेल मग. ही होईना हो. बात. मग खाली पण मित्रांमध्ये जात नाही, घरी थांबतात. कोणी आलं बेल वाजवायला हे ते सगळं सगळं हे करून घेतात. आता वाट बघत होते तो क्लास संपला ना आपला, तेव्हा तेव्हा तर म्हणत होते की तो संपायला नको होता आता. नव्हतं नव्हतं असं. खूप सुंदर. बबिता ताई. कुठे आहेत बबिता ताई? आता दिसल्या होत्या मला. हाय इथं. आत्मा सापडल्या, नमस्ते. सापडल्या. सापडल्या. हं. सांगा बबिता ताई. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. काय बदल वाटतो आयुष्यामध्ये? बबिता ताई थोडासा रेंजचा इश्यू येतो का? हं. बोला. डायरेक्टच बोला. हां. आता कसं आता विचार जरा बदललाय. आता आपण जसं बोलतो तसं त्यांचं उत्तर बरोबर येतं. त्यामुळं आता जरा छान वाटतं. म्हणजे पहिलं असं कळत नव्हतं त्यांच्या मनात काय आहे ते. आता त्यांचं बी मला कळतं, माझं त्यांना कळतं. आता सगळं दोघांची बॉन्डिंग चांगली झाली. आमचं मी मेन गोष्ट तेच म्हणून आलते की हेच जण माझं पटत नाही म्हणून. पण आता चांगलं झालंय. मस्त वाटतंय.
कळतं लक्षात एकमेकाची भाषा म्हणजे मनातल्या खूप मनात. खूप छान. बघा हम्म. बघा काय ना आजच्या सेशन मध्ये आम्हाला कोणालाच अगदी अगदी खुल्या मनाने सगळ्या गोष्टी नाही शेअर करता येणार. बरोबर ना? पण तरीही अंतर्मनामधील भावना नक्कीच सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे की वयाच्या या वळणापर्यंत ही तक्रार आणि सगळ्या गोष्टी असतात. मात्र आता अंतर्मनाचा भाव बदलला आहे. आत्मिक प्रेम निर्माण झालं आहे आणि आपोआपच त्या भाषा एकमेकांच्या समजायला लागल्या. खूप सुंदर. थँक यू बबिताताई. या हो. ब्रह्मांडाच्या कृपेने आजचं सेशन असं काही धन्यवाद. धन्यवाद. रेकीबद्दल माहिती देण्यासाठी नक्कीच नव्हतं. पण आजचं सेशन प्रेमाबद्दल आणि कुठेतरी रेकी फर्स्ट, सेकंड, थर्ड डिग्रीचे आपले सदस्य पुढच्या प्रवासामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी आपण छान प्रकारे करतोच आहे ग्रँड मास्टरमध्ये. हो ना? पण आजच्या सेशनमध्ये विचार आला की चला घेऊया एक स्पेशल सेशन. ओके. पुन्हा उद्या महाशिवरात्री आहे. उद्या आपल्याला शिवशक्ती ऊर्जेबद्दलच तेथेच एकरूप व्हायचं आहे. मग नक्कीच केवढं हे छान मुहूर्त आहे ना. शिवजींचं आणि माँ पार्वतीचं, गौरीचं प्रेम, तसं प्रेम ते त्या सर्व गोष्टी आपल्या अंतरंगामध्ये जागृत होण्यासाठी आपल्याला आत्मिक प्रेम समजून घ्यावं लागेल आणि उद्याची ऊर्जा जर ग्रहण करायची असेल, तर आजचा दिवस आपल्याला भरभरून छान जगावा लागेल, हे तेवढंच महत्वाचं. कारण आज हार्ट चक्र ओपन केलं, तर उद्या शिवशक्ती ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता आपली मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि म्हणून ब्रह्मांडाने आज व्हॅलेंटाईन आणि उद्या शिवशक्ती असं दिलं आहे. कळलं? आपल्यासाठी नियोजन असंच समजायचं नेहमी. जे काही नियोजन असतं ते फक्त आणि फक्त आपल्यासाठी असते ब्रह्मांडाने केलेलं. कारण ब्रह्मांडाचं आपल्यावर खूप प्रेम आहे. खूप खूप प्रेम आहे. नक्कीच ग्रँडमास्टर बद्दल माहिती मेडिटेशन नंतर सांगते. ओके? हां. तोपर्यंत मग ग्रँडमास्टर हा विषय सुरू झाला की तो सुरू राहील. त्यामुळे मेडिटेशन नंतर सांगते आणि जुने ग्रँडमास्टर्स थोडंसं सगळ्यांना मला नाही सांगता येत ग्रँडमास्टर बद्दल एकदम, पण तुम्ही या नवीन सदस्यांना थोडंफार सांगू शकता. ओके. चला आत्मा नमस्ते सगळ्यांना. आपण मेडिटेशनला सुरुवात करूया. शांतपणे डोळे बंद करून